अरे हे एकसारखा आळस काय घेतोय? रात्री काय करतोस? रात्री कुठून झोपू? तुमच्या रूम मधून आवाज येत असते वेगवेगळी. अरे ते रात्री टीव्ही चालू होता. मला लल्लू समजले का? ती टीव्ही वाली आवाज नव्हती, गपागप होत होता. अरे अरे वेडा आहेस का? आम्ही तर असं काहीच ऐकलं नाही. मी खूप घाबरलेलो. मी तुम्हाला बघितलं, तुम्ही पण नव्हतं. मग आईला बघितलं, ती पण गायब होती. मी किती वेळा सांगितलंय, बाळ आता मोठं झालंय, ह्या नको त्या गोष्टी नका करत जाऊ. आता बघितलं ना, त्यांनी ऐकलं सगळं. ऑडिओचा माझा घेतला त्यांनी बाहेरूनच. अगं तुला ऑडिओची पडलीये? मला भीती यायची आहे की त्याने व्हिडिओचा सीन तर बघितला नाही ना. काय चटर-पटर करताय? जे बोलायचे ते खोलून बोला ना. अरे काय फालतू वार्ता करतोय? चल स्कूल साठी रेडी हो, चल. अभ्यास करून माझं काहीच होणार नाही. उगाचच पैसे वेस्ट करतायत. माझं लक्ष तर रात्रीच्या गपागप मध्ये अडकलं आहे. अरे जातोयस का कानफाडत फोडू तुझ्या? चल निघ इथून. अरे बायको काय खाऊन पैदा केलं याला? मी तर आधीच म्हटलेलं, बाहेरून बीज टाकून घ्या. काय मम्मा, मला हे म्हणायचं होतं की जे बाहेरून बीज आणलेलं ना वांग्याचं, तेच खाऊन जन्माला घातलंय. चल वेडी बायको, चल माझ्यासाठी चहा बनवणे लवकर. पूर्ण वेगळीच बाई आहे. वेडी वांगी खाऊन माहित नाही कशी कशी मुलं पैदा केली. अरे एवढ्या लवकर कसा आला शाळेतून? पळून आलास काय? या म्हाताऱ्याला कसं कळलं की मी पळून आलो? आता लगेच काहीतरी बहाणा बनवतो. बोल नालायका बोल, का पळून आला स्कूल मधून? अरे बाबा, शाळेमध्ये एक पंगा झाला. नीतू मॅम आणि प्रिन्सिपल क्रिकेट खेळत होते. बॉल जाऊन पडला नीतू मॅमच्या पायांच्या मध्ये. काय भुंकतोयस वडिलांच्या समोर? लाज वगैरे सगळं विकून खाल्लंस काय? अरे बाबा, पायांच्या मध्ये म्हणजे गुडघ्यावर लागला बॉल. अरे तुम्ही पण ना नको ते विचार करत बसता आणि नंतर माझ्या बाळाला बोलत बसता. अच्छा मग काय झालं? काही केलं नीतू मॅडमनी? अरे बाबा, नीतू मॅमचा पारा एकदम वर चढला. त्यांनी रागावून प्रिन्सिपलचा दांडाच तोडून टाकला. अच्छा मग काय झालं? मग खेळ संपला आणि शाळा पण संपली. अरे खेळ मध्येच थांबवला? पूर्ण का नाही खेळले? अरे बाबा, जर दांडाच तुटला तर खेळणार कसे? अरे एवढीशी गोष्ट नाही, ज्यानी खेळावं लागतं ती बॅटच तुटली, मग खेळ कसे खेळणार होते? बिचारा प्रिन्सिपल पण काय करणार होता हत्याराशिवाय तो. अच्छा तुला खूपच नॉलेज आहे बॉल आणि दांड्याच्या बद्दल. हा, मला सांगितलं होतं दूधवाल्याने एकदा. काय फक्त सांगितलेलंच ना? काही केलं तर नव्हतं ना? खेळवलं पण होतं, पूर्ण प्रॅक्टिकल करून दाखवलं होतं. काय? वा, काय लिहिलं आहे? छातीवर छाती भेटलं पोटावर पोट. थोडा वेळ घष्टाघष्टी झाली, मग निघालं सफेद. जी आहे पिठाची चक्की. अरे काय भुंकतोयस? पुन्हा चालू झालास तू? ह्याच्यात लिहिलं आहे. आता पुस्तक पण नको वाचू. बेटाच्या शाळेत जा. आता तर प्रिन्सिपलनी पण नवीन बॅट घेतली असेल. नाही, आज नाही जाणार जाने मन. आपल्या आईवर घाणेरडी नजर टाकतोस, आईला जानेमन बोलतोस. अरे नाही, माझा अर्थ जाने का मन म्हणजे आज माझं स्कूल जायचं मन नाही आहे. योजना तर खूपच चांगली आहे, पण अफसोस वाचू नाही शकणार बाळा.